प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसची प्रचार बैठक उत्साहात पार पडली. महिलांचा मोठा सहभाग. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस पक्षाची प्रचार बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असून परिसरातील महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या बैठकीला पूजा विशाल पाटील उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत महिलांचे प्रश्न, सुरक्षितता आणि हक्क यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः मुलींच्या संरक्षणाचा मुद्दा, परिसरात पोलीस चौकीची गरज तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. महिलांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडत चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, स्मिता यमगर आणि सोनल पाटील सावर्डेकर यांना मतदान करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले. विकास, सुरक्षितता आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ही प्रचार बैठक महिलांना केंद्रस्थानी ठेवून संवाद साधणारी ठरली असून येणाऱ्या निवडणुकीत सकारात्मक परिवर्तनासाठी एक मजबूत पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सगळ्या महिलांना मी एकच म्हणेन की जसं आपण लोकसभेला एक महिला शक्ती दाखवली, तुम्ही सगळे विशालदांच्या पाठीशी जसं राहिला, खंबीरपणे राहिला, त्याचप्रमाणे ह्या वेळेस पण आपल्याला हा बदल घडवायचा आहे. रस्ते आहे, गटारी आहेत, आपण सगळीकडे मी पूर्ण सांगलीभर फिरले आहे, सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत, 100% आहेत. पण ही सरकार बदलणं हे गरजेचं आहे आणि हा बदल आपण सांगलीतनं घडवायचा आहे. म्हणून आपण महिला म्हणून स्ट्रॉंगली, आपण महिला म्हणून जसं दादांच्या वेळेस हा बदल घडवला तसा बदल आपण हा सांगलीतनं महानगरपालिकेतनं घडवायचा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी, एक नाही तर सगळ्या महिला, आता त्यांचे नारे असतात बेटी पढाओ बेटी बचाओ. वाटतं का तुमच्या मुली सेफ? तुम्ही पाठवता का मुलींना बाहेर संध्याकाळी? खूपच आता मी जिथे तिथे फिरतो, महिलांचा हाच प्रश्न आहे की मुलगी क्लासवर येऊस तोपर्यंत आम्हाला टेन्शन असते की मुलगी घरी आली का, सेफ आली का, त्यांना घ्यायला जायला लागतंय, सोडायला जायला लागतंय, एवढा त्रास आहे. तर मी म्हणते की हे सुरक्षा जी आहे, आपल्याला आपल्या मुलींची सुरक्षा असेल, महिला म्हणून आपल्याला जो रोजगार नाहीये, मुलं शिकलेली आहेत, यंग मुलं शिकलेली आहेत, नोकऱ्या नाहीये. आता 1500 रुपये आपल्याला सगळ्यांना मिळतात, पण आठवड्याच्या बाजारात तुम्ही गेला की 1500 रुपये कुठे संपतात आपल्याला कळत नाही. एवढी महागाई वाढली आणि तेच आपलेच पैसे जे आहेत, आपल्याच टॅक्समधनं जे पैसे घेतले, साध्या सुईपासनं सगळ्यात मोठी जी वस्तू आहे सगळ्यावरती टॅक्स आहे आणि तेच टॅक्सचे पैसे घेऊन परत आपल्यालाच 1500 रुपये म्हणून देत आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. ते आपलेच पैसे आहेत, तेच आपल्याला ते आणून परत देत आहेत. तर तुम्ही हे सगळं लक्षात घ्या. जी प्रकारे महागाई वाढली आहे, आपल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत, मुलींना नोकऱ्या नाही आहेत, चांगले चांगले डिग्री केल्यात मुलांनी आणि त्यांना नोकऱ्या नाही आहेत. तर हे सगळे जे प्रश्न आहेत हे फक्त आपल्याला मोठा त्रास आहे, 100% आहे, पण सरकार बदलल्याशिवाय हे होत नाही. आपल्याला तुम्ही आता 10 वर्ष आपण त्यांना संधी दिली, 10 वर्षात आपली कामं काही झाली नाही आहेत. आपण बघितलं असेल तर काँग्रेसच्या वेळेस जसं होतं, आपण सुखी होतो का नव्हतो? आपले चांगले दिवस होते का नव्हते? आपल्याला सगळ्यांना चांगले दिवस होते आणि तेच दिवस जर परत आणायचे असतील तर आपण सगळ्यांनी निर्णय घेऊन, आपण सगळ्यांनी ठरवून हे बदल घडवायचा आहे. आपल्याला सांगायला लागत नाही. हे जे जात पात करत आहेत, जातीत भांडणं लावत आहेत, हिंदू मुस्लिम करत आहेत, हे खूप चुकीचं आहे. आपण पूर्वीपासून एकत्र राहिलोय, कधी आपल्याला असं वाटलं का की जातीपातीचं भांडण करणं, एकमेकांमध्ये भांडण लावणं हे खूप चुकीचं आहे? तर आपण सगळ्यांनी हा निर्णय घेऊया की आता आपण हे सांगलीतनंच बदल घडवूया आणि आपण सगळ्या मिळून, महिला म्हणून, एक महिला शक्ती म्हणून आपण हे ठरवूया की आपण हा बदल घडवायचा आहे. आणि येत्या 15 तारखेला आपले 4ही उमेदवार काँग्रेसचे आहेत आणि 15 तारखेला एक नाही तर अजून तुमच्या घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांना सांगा आणि जागृत करा. आणि सगळ्यांना मी एकच आवाहन करेन की तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडून 15 तारखेला आपले 4ही काँग्रेसच्या उमेदवारांना हात बटन हे दाबून तुम्ही मतदान करा. तुम्हाला आमिष दाखवतील, वेगवेगळे सांगतील की आम्ही हे करू ते करू,
होत नाही. 15 तारखे 16 तारखेनंतर तुम्हाला कोण भेटायला येणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे की आता फिरोज पठाणनी पूर्वीपासून काम केलं आहे, मंगेश दादांनी आधीपासून काम केलं आहे आणि वहिनी पण आता स्वतः तुमच्या दोघींसाठी महिलांसाठी स्पेसिफिकली काम करणार आहे. तर तुम्ही नक्की हा बदल घडवा आणि 15 तारखेला ह्या चारही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून द्या, हीच माझी विनंती आहे.